4 किलोमीटर लांब रांगा वगैरे असं काही झालं नाही. हे तुम्ही हा पॅनिकिझम निर्माण करू नका. आणि मला असं वाटतं की हेच माननीय मोदीजींचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी पुढच्या काही महिन्याची व्यवस्था उभी केली. आता हे युद्ध काही वर्ष चाललं. पहिल्या महायुद्धासारखं दुसऱ्या महायुद्धासारखं चालू नये. परमेश्वराचं प्रार्थना करूया लवकर संपवं. चाललं तर कोण कोणाला पुरलं आहे हो. पण हे युद्ध लवकर संपावं असं जगातल्या सगळ्या नेत्यांचं मोदीजींसहित सगळ्यांचा प्रयत्न चालला आहे. त्यामुळे येते काही महिने तरी पेट्रोल डिझेल गॅस याचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. त्यांच्यासोबत ज्या नेत्यांचे फोटो आलेले आहेत त्यांना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो. तुमचं देखील नाव आता चर्चेत या विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अतिशय सविस्तर मांडणी केली आहे. त्या मांडणीनंतर आम्ही कोणीतरी मांडणी केलं तर एका मोठ्या माणसाने अतिशय उत्तम मांडणी केली आणि आपण मात्र काहीतरी तोडकी मोडकी मांडणी केली असं होईल. तुम्ही ती मांडणी खूप चालवलेली आहे. दादा कोल्हापूर गोकुळ संदर्भातला प्रश्न आहे. सर्व संचालक बिनविरोध निवडणूक करावाची मागणी करत असताना भाजप नेत्यांची कुठेतरी भेट घेताना दिसत नाही. कुठेतरी भाजपला सोडून एकत्र येण्याची तयारी आहे का? काय बिनविरोध होईल अशी काही शक्यता आहे? भारतीय जनता पार्टीला वेगळं ठेवून आता ह्या देशातलं राजकारण चालूच शकत नाही. गोकुळचं कसं चालेल? पण त्यामुळे सुरुवात आहे. हळूहळू भेटीगाठी होतील. त्यामुळे गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार आणि बिनविरोध व्हायचे असेल तर महायुतीचे सगळे नेते बसून निर्णय करतील. मला मोहित कंबोज यांच्या पार्टीमध्ये कुठेतरी डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली. भाजप आणि ठाकरे कुठेतरी जवळ येतात का असं सवाल होतो. माहीत नाही. तर माझा प्रॉब्लेम काय झालेला आहे की मी माझ्या विषयाच्या बाहेरच बघत नाही. हा माझा प्रॉब्लेम पण आहे जरा आणि माझं बलस्थान पण आहे. आपल्याला जे दिलं ते करा. काय मोहित कंबोज राहतात कुठे, मुलाची पार्टी की मुलीची पार्टी, आले कोण, का आले, काय करायचं आपल्याला? दादा सगळ्या निवडणुका संपल्या असल्या तरी उद्धव ठाकरे आतापासून पुढच्या निवडणुकांच्या तयारीला लागल्याचं दिसतंय. जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठका घेतल्या आणि पुढची निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही अशा पद्धतीची सूचना किंवा तशा पद्धतीचा एक इरादा त्यांनी त्या सगळ्या बैठकीमध्ये. मी उद्धवजींचं मनापासून अभिनंदन करेन. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकही सभा त्यांची महाराष्ट्रात झाली नाही. त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की प्रयत्ने रगडिता वाळूचे कण त्यातून निघे तेल, तर प्रयत्न केले तर यश मिळेल असं त्यांना साक्षात्कार झाला असेल. तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन. कारण या राज्यामध्ये जसं सरकार मजबूत आहे तसं विरोधी पक्षही मजबूत पाहिजे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष वीक असण्यातून सत्ताधारी पक्षसुद्धा बऱ्याच वेळेला अंकुश नसल्यामुळे असं आमचं झालेलं नाही आहे, पण अंकुश नसल्यासारखं वागू शकतो. त्यामुळे विरोधक मजबूत होण्यासाठी उद्धवजींनी फार गावोगाव फिरावं. पवारसाहेबांचं वैशिष्ट्य आहे ते तब्येत बिघडली होती आणि लगेच ते आता उद्या का परवापासून प्रवासाला बाहेर पडले. ज्योतिबा मंदिरामध्ये पुजारी हटाव एक मोहीम आता कोल्हापुरातून सुरू झालेली आहे. परिते गावच्या भाविकांना मारहाण झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला. काय आपल्यापर्यंत त्याच्यात काय मला तुमची एवढ्या भीती वाटते की असे काही प्रश्न विचारतात ज्याची मला माहिती फार नसते. कशातून भांडण सुरू झालं मला माहीत नाही. आणि त्यामुळे पुजाऱ्यांनी थोडासा आगाऊपणा केला असेल तर त्यांना समजावून सांगून हे सगळं. मी समन्वयवादी आहे बाबा, मला एक टोक गाठता येत नाही. त्यामुळे हे संपावं. आणि जिल्ह्यात खूप चांगले चांगले नेते, शाहू महाराजांनी पुढाकार घ्यावा. का रे बाबा परतीच्या नागरिकांनी या काय नेमकं झालं, तर तुम्ही काही आगळीक केली का? तर नाही, तुम्ही नाही आगळीक केली तर पुजाऱ्यांनी जरा आगाऊपणा केलं का? तर संपवायला पाहिजे. आर्थिक वर्ष संपण्याआधी खरं तर काल एका दिवसामध्ये 469 शासन निर्णय ते जारी केले आहेत. कुठे निधी खर्ची पडावा म्हणून निर्णय एका दिवसात एवढे तब्बल निर्णय घेतला. नाही. आता बघा, समजा माझं डिपार्टमेंट आहे. माझ्या डिपार्टमेंटमध्ये केंद्राकडून 850 कोटी आले आणि त्याच्यातून 4 युनिव्हर्सिटींना आम्ही 100 कोटी, 7 युनिव्हर्सिटींना 20 कोटी आणि बहुतेक 100 कॉलेजेसना असेच काहीतरी 5 कोटीवर दिले. आता त्यांनी खर्च करून बिलं रेज करणं हे जर उशिरा झालं आणि 31 मार्चच्या आधी त्यांची बिलं काढली नाहीत तर केंद्राचे पैसे परत जातील. त्यामुळे हे कार्यपद्धती चुकीचीच आहे. लोकांनी वेळेत काम केलं पाहिजे, वेळेत बिलं रेज केली पाहिजे. त्यामुळे शासनाची चूक काहीच नाही.
त्या डिपार्टमेंटचा निधी खर्च नाही झाला तर लॅप्स होतो. म्हणून शेवटचे 4 दिवस गर्दी सुरू होती. पण लोकांनी पण आधीपासून बिलं रेज केली पाहिजे. कदाचित आपल्याला कल्पना न देता झाला असेल, पण घरादांच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेवर आपलं नाव आहे. कोणाच्या घरादांच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेवर आपलं नाव आहे, एकनाथ शिंदेचं नाव आहे. ती आपली ग्रामीण पद्धतच आहे ना. तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक आणि टाकणारच तुम्हाला विचारून. तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं, याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते. इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं, त्यामुळे आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर. जर कोणाला चौकशीला बोलवलं असेल तर त्यांनी जायला पाहिजे असं मताचं तुम्ही आहात, कारण काही जण त्या ठिकाणी जायला नकार देतात अशी माहिती आता आली. कुठे जायला? चौकशीला जायला आता यावर मी काही भाष्य करण्याचे कारण नाही. पुन्हा तेच सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदयाने 1.25 महिन्याच्या अधिवेशनात किमान 2दा त्याचं डिटेल निवेदन केलेलं आहे. आता शेवटचा प्रश्न राज्यभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गारपीट हा एक विषय. हां, उद्या सांगली सभापती निवड आहे. महाविकास आघाडी देखील सभापती याच्यावर दावा केला आणि आपल्याकडून देखील तयार. सुषमा अंधारे बोलतायत थेट प्रक्षेपण. जो सगळ्यात महत्वाचा हात आहे तो नामकरण आवारेचा आहे. ललित पोफळेने चिकार प्रॉपर्टी कमवली, पण ललित पोफळे हे नंतर आलेलं कॅरेक्टर आणि या सगळ्यांमुळे मग पुन्हा नामकरण आवारे आणि या दोघांचे संबंध साधारण 1 वर्षापासून बिघडले. जेव्हा नामकरण आवारे पत्रकारांना किंवा सगळ्यांना सांगतोय की मी 1 वर्षापासून त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा माझा आणि त्याचा संबंध नाही, तर मग जर संबंध नाही तर नामकरण आवारेने तेव्हाच खरात हा भोंदू आहे, खरात चुकीचं वागतोय, खरात बायकांचं शोषण करतो, ही गोष्ट नामकरण आवारेने पुढे का आणली नाही? कारण नामकरण आवारे आणि खरात हे दोघेही सारखेच पापाचे भागीदार आहेत. विशेष गोष्ट, या तीर्थक्षेत्राला क वर्गाचा दर्जा 2018 मध्ये मिळाला. 2018 मध्ये मिळाला दर्जा. आता मात्र वेबसाईटवर ती माहिती दिसत नाही, पण 2018च्या यादीमध्ये या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी कोण कोण लोक होते हे सुद्धा एकदा बघितलं गेलं पाहिजे. सिन्नर जे मी स्थायीची जी सगळी माहिती सांगते त्याच्यानंतर या खराचं आजही म्हणजे खराची जागा आणि आवारेचं दुकान अशी परिस्थिती आहे. सिन्नर गावातलं हार्डवेअरचं दुकान आजही आवारेचं दुकान आहे आणि खराच्या जागेत आहे. दोघांचे फायनान्शियल आत्ताही एकत्र संबंध आहेत. या 31 मार्च 2018ला हा क वर्गाचा दर्जा आहे, हे मी विसरून जाईल. आणि हा कुणाच्या काळात झालेला आहे तर 2018 साली महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल होते. जयकुमार रावल यांच्या कार्यकाळामध्ये 31 मार्च 2018ला या मंदिराला क वर्गाचा पर्यटन दर्जा मिळालेला आहे. ह्या सगळ्यांमध्ये आवारे प्रत्येकाला अप्रोच करत होता. आवारेच्या नंतर आवारेला साथीदार मिळाल्या त्या रुपाली चाकणकर. चाकणकर सुद्धा या प्रत्येक नेत्यांना अप्रोच करण्यामध्ये त्यांचा हिरिरीचा सहभाग होता. हे अनेक फोटोंनी सिद्ध झालं. दीपक आबा साळुंके जे सांगोल्याचे आहेत, या दीपक आबांचे सुद्धा आर्थिक व्यवहार खरात सोबतचे हळूहळू पुढे येताना दिसतात. खरातच्या मुलीला एक आय थिंक 32-34 लाखाचा, माझ्याकडे आता प्रिंट नाहीये पण मी आपल्याला सॉफ्ट कॉपी देईल त्याची, गिफ्ट डीड केलेला फ्लॅट आहे. या सगळ्याचे धागेदोरे आपल्याला सांगोल्यामध्ये सापडतील. सांगोल्यामध्ये पूजेला खरात आणि ही सगळी मंडळी गेली होती. या अनेक ठिकाणच्या ज्या पूजा आहेत, जसं की इथे ललित पोफळेने जी पूजा भरवली होती, या पूजेला पण चाकणकर होत्या आणि सगळी माणसं होती. आता ही सगळी जी माणसं आहेत जी खराचं भोंदूपणा आणि ते प्रस्थ वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक मदत करत होती. मी शब्द वापरते, जाणीवपूर्वक. खरातला कुठलीही सिद्धी प्राप्त नाही तरी सुद्धा खराचं प्रस्थ वाढवण्यासाठी नामकरण आवारे किंवा चाकणकर ही सगळी माणसं जे काही प्रयत्न करत होती, ही सगळी माणसं गुन्हेगार ठरतात. आता एवढे सगळे पुरावे देताना काल चाकणकरांच्या वतीने एक कुणीतरी वकील, कोणी काय माणूस तो काय, त्या माणसाचं असं म्हणणं पडलं की चाकणकरांनी ऑलरेडी खेमनरला पत्र दिलं होतं आणि चाकणकरांनी सांगितलं होतं की त्याने मोगम माहितीच्या आधारे केलेलं आहे म्हणून त्याचं वर्तमानपत्र बंद व्हावं
असं एक पत्र त्यांनी अधीक्षकांना दिलं. पण आमचा पुन्हा एक प्रश्न आहे, चाकणकर बाईंनी असंच एक पत्र अधीक्षकांना द्यायला हवं होतं की खराच्या संबंधाने मला माहिती प्राप्त होत आहे आणि खराची चौकशी करा. काय खरात खरंच महिलांचं शोषण करतो का, त्याची चौकशी झाली पाहिजे. असं पत्र चाकणकरांनी पोलीस अधीक्षकांना का दिलं नाही त्या काळात? चाकणकरांना सगळी परिस्थिती माहीत असताना चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं. एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की SIT अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही? जेव्हा माध्यमांकडून माहिती मिळते की चाकणकरांना समन्स गेलेला आहे, पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळते. मग तुम्हाला दर 15 दिवसाला जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्ही महिला नव्हतात का? आयोगाची सगळी महत्वाची कामं सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसं नव्हतं का? त्यामुळे चाकणकरांची चौकशी करणार आहात की नाही? आणि जर चाकणकर समन्सला अशा पद्धतीने उत्तरं देत असतील तर याचा अर्थ हा SITचा अवमान आहे, हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान आहे. काय कर्तव्यदक्ष अधिकारी हा अवमान सहन करत आहेत का? एक बार. दुसरं असं, जयकुमार रावलांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण जयकुमार रावलांच्याच काळात 2018ला पर्यटन दर्जा, कोणत्या निकषाने पर्यटन दर्जा दिला? कारण हेमाडपंथी मंदिर आहे असं जे काही सांगितलं गेलं तर हे मंदिर अजिबात हेमाडपंथी नाही. हेमाडपंथी मंदिर अष्टकोनी असतं, हे साधं चौकोनी मंदिर, अगदी आत्ता तयार झालेलं मंदिर. याला पर्यटन दर्जा कोणत्या आधारे दिला? कारण पर्यटन दर्जा मिळाला म्हणून नंतर त्याला वेगवेगळे निधी मिळाले, पर्यटन दर्जा होता म्हणून त्याला वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या. मग जयकुमार रावलांनी हे कशाच्या आधारे केलं हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. केसरकरांकडून माहिती मिळालीच पाहिजे की ही सगळी माणसं कोण कोण आहेत आणि कुठली कुठली आहेत ती. त्याच्या प्रॉपर्टीचे आम्ही म्हटलं होतं की स्रोत तपासले जावेत. ते स्रोत तपासताना मी असं म्हटलं होतं की रोह्यामध्ये चाकणकरांचे यजमान निलेश चाकणकर, या निलेश चाकणकरांची आणि आकाश चौधरीची प्रॉपर्टी एकत्रित आहे. हा आकाश चौधरी कोण आहे? हा तटकरेंचा साथीदार आहे. कड्या एकाला एक जोडत जाव्या. मी माननीय गृहमंत्र्यांना यावर भेटणार आहे. याच्या सुद्धा सगळ्या सॉफ्ट कॉपीज मी आपल्याला द्यायला तयार आहे. याच्यातली गंमत अशी आहे की तटकरे फॅमिली अत्यंत हुशार आहे, अत्यंत विद्वत्त फॅमिली आहे ही, की या फॅमिलीने ज्या पद्धतीने कंपन्या स्थापन केलेल्या आहेत बघा. तटकरेंचा राईट हँड लेफ्ट हँड आहे राजस्थान मधून इकडे आलेला आकाश चौधरी. हा राजस्थानी माणूस आहे मुळात. या आकाश चौधरीच्या हवाल्याने सगळे कारभार होतात मतदारसंघातले. किती कंपन्या? एक गीतामृत ॲग्रो नावाची कंपनी आहे जी आदिती तटकरे आणि आकाश चौधरीच्या नावे आहे. मी हे का सांगतेय त्याचं कारण असं आहे, मला कडी जोडायची आहे. चाकणकर खरातच्या जवळच्या आहेत. चाकणकरांच्या यजमानाची कंपनी आहे, ती कंपनी आकाश चौधरीच्या सोबत आहे. आकाश चौधरी हा तटकरेंचाच माणूस आहे हे एस्टॅब्लिश करणारे हे सगळे पुरावे आहेत. गीतामृत ॲग्रो, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. गीता ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. मल्टीव्हेंचर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. गमतीदार पुढेच आहे. गमतीदार काय आहे की आता अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरीच्या काही कंपनी